गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग। तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर बरेच प्रकारचे मेकअप तुम्ही बघत असणार, पण आज मी तुम्हाला एक नवीन मेकअप लुक दाखवणार आहे। खूप सिंपल, कारण की कलरही असा आहे, व्हाईट साडी आहे तुम्ही बघताय। व्हाईट साडी अशी डायमंडची वर्क आहे आणि हा 14 एप्रिलसाठी स्पेशली ह्यावर मी लुक करणार आहे। तर अशा व्हाईट साडीवर म्हणजे व्हाईटमध्ये बरेच प्रकार असतात, जसं मी आता सुद्धा वेअर केली, ही पण व्हाईट कलरच आहे, पण हा थोडा आईस्क्रीम कलर आहे, ऑफ व्हाईट कलर आहे। सो ह्याच्यावरचा लुक, ह्याच्यावरचा पण मेकअप तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल माझ्या, किंवा रील्सवर बघितला असेल। पण ह्या साडीवरती अशा ह्या व्हाईट कलरवर, प्युअर व्हाईट कलरवर तुम्ही मेकअप कसा कराल, सिंपल आणि बेस्ट असा, तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। तर फेस वॉश केलेला आहे मी, आणि आता जसं आपण नेहमीप्रमाणे, आता गरमीचं सीझन चालू आहे, मॉइश्चरायझर आपल्याला जास्त नाही घ्यायचंय, थंडीमध्ये ड्राय स्किन होते ना, सो आपल्याला मॉइश्चरायझर थोडा क्वांटिटी वाढवायला लागते। आता गरमीमध्ये याची गरज नाही आहे जास्त, पण मॉइश्चरायझरचा एक फायदा होतो की स्किन स्मूथ होते, फाउंडेशन आपले छान मस्त असे स्प्रेड होतात। कितीही घाई असली तरी प्रोडक्ट अप्लाय करताना फेसवर व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचे। एकदा बेस व्यवस्थित सेट झाला की आपला मेकअप लास्टिंग छान होतो, मेकअपची लास्टिंग छान होते। मॉइश्चरायझर नंतर मी प्रायमर घेतलाय, प्रायमर पण मी छान अप्लाय करून घेतलाय। तुम्हाला माहिती आहे ना की मॉइश्चरायझर लावल्यानंतर थोडा एखाद मिनिट होल्ड करायचं, वेट करायचं, आणि मग नंतर प्रायमर घ्यायचं। प्रायमर झाल्यानंतर पण एखाद मिनिट प्रायमर सेट होऊन द्यायचं। आपला तो तेवढा वेळ जातोच, म्हणजे आपले प्रोडक्ट आपण हातामध्ये घेईपर्यंत, ओपन करेपर्यंत तो तेवढा वेळ जातो, सो कंटिन्यू करायचं। तर तुम्ही बघताय मी फाउंडेशन घेतलाय, आणि फाउंडेशनमध्ये मी काय मिक्स करत आहे, तर हायलायटर मिक्स करत आहे। हायलायटर माझा काही जास्त महाग नाही आहे, ब्रँडवाला नाही, सिंपल आहे, अगदी लोकल आहे तो। मला फक्त ट्राय करायचं होतं की असं ग्लोईंग स्किन दिसण्यासाठी, सो मी ट्राय करते, आणि मला ह्याचा रिझल्ट छान भेटलाय। म्हणजे मी आता 14 एप्रिलसाठी हा मेकअप करत होती, सो लास्टिंग ही छान होती, आणि जसा हवा होता तसा झाला माझा मेकअप। सो मला तुम्हालाही हे शेअर करायचं होतं। तर मी फाउंडेशनमध्ये हायलायटर छान मिक्स करून घेतलं। आपले फाउंडेशन जर ब्रँडचे आणि चांगले असतील आपल्या व्हॅनिटीमध्ये, तर ह्या सगळ्याची गरज नाही लागत, पण मला जस्ट ट्राय करायचं होतं, सो मी आज ट्राय केलं, आणि जे ट्राय केलं ते तुमच्या समोर केलं की तुम्हालाही हे कळावं आणि तुम्हालाही ह्या व्हिडिओचा फायदा व्हावा, या माहितीचा। तर हा फाउंडेशन आपण फेसवर छान अप्लाय करून घेतो ब्लेंडरनी। तुम्ही बघताय मी फेस आणि नेक कव्हर करून घेतली, आईजवर पण मी फाउंडेशन अप्लाय करून घेतलाय, आणि आता आपण फाउंडेशनवर लूज पावडर अप्लाय करतोय, म्हणजे आपला बेस लॉक होईल आता माझा। सो मी लूज पावडर घेतली आहे। मला अजिबात हेवी मेकअप करायचा नाहीये, मला एखाद्या म्हणजे लग्नामध्ये किंवा असं ह्याच्यात नाही जायचं पार्टीमध्ये। मला फक्त आमची 14 एप्रिलची बाबासाहेबांची जयंती आहे, आणि त्यासाठी मला व्हाईट साडी वेअर करायची होती, पण तरीही मेकअप माझा छान झालाय, बेस खूप छान झालाय। सो व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला ही व्हिडिओ खूप फायद्याची ठरणार आहे असा मेकअप करण्यासाठी। तर तुम्ही बघताय मी आता माझा फेस काउंटर करत आहे। काउंटरिंग व्यवस्थित झाली की आपली फोटो छान येतात, सो मी काउंटरिंग करून घेतली, आणि नंतर आपण घेणार आहोत मॅकची पावडर। मला प्रोग्राममध्ये, रॅलीमध्ये जाण्यासाठी उशीर झालाय, सो मला आता पटकन आवरायचं आहे, सो मी काउंटरिंग आधी करून घेतली, फीचर्स शार्प केले माझे। तशी आवश्यकता नाही आहे, पण तरी पण मेकअपसाठी मला हे करणं गरजेचं आहे, सो मी केलं। आणि काउंटरिंग करून झाल्यावर मॅकच्या पावडरनी मी माझं
मेकअप जसं लूज पावडरनी फिक्स केलं तसं कॉम्पॅक्ट पावडरने आपल्या मेकअपला एक वेगळी शाईन येते. सो मी कॉम्पॅक्ट पावडर यूज केली. कॉम्पॅक्ट पावडर यूज केलं आपला बेस परफेक्ट फिक्स होतो. तर आता त्यानंतर मी आय मेकअपकडे जात आहे. आय मेकअपकडे जात असताना आधी मी बेस कलर अप्लाय करून घेतला आहे. तसंच बेस कलर मी थोडासा लोअर लॅशेसच्या खाली पण थोडंसं शेडिंग केली आहे मी. आणि आता व्हाईट कलर आहे आपल्या साडीचा, सो आपल्याला कलरफुल आय मेकअप नाही करायचा आहे. सो मी थोडासा व्हाईट कलरवर एकदम व्हाईट कलरचा आय मेकअप छान नाही वाटणार. सो मी पिंक कलरचं थोडं शिमर शेड घेतला आहे आणि बेस कलरवर माझ्या हाताच्या बोटानेच बघताय तुम्ही डॅप डॅप करते. मग नंतर मी थोडासा व्हाईट शिमर कलर आपल्या इनर कॉर्नरला घेणार आहे थोडासा. आणि तोच व्हाईट शेड मी जरा डोळ्यांच्या खाली थोडंसं दोन्ही साईडून सरकवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता लोअर लॅशेसच्या इकडे इनर कॉर्नरला हलकासा स्प्रेड केला आहे मी. देन मी घेतले आयब्रो फिल करायला. आयब्रो फिल करणार आहे, जास्त डार्क नाही करणार. आयब्रो फिल करून झाल्यावर आपण ब्लश घेणार आहोत. ब्लश करून झाल्यावर हायलायटर ब्रशने आणि परत वाटलं तर थोडं बोटाने मस्त स्मच करायचं. थोडं फॉरहेडवर नोजवर स्प्रेड करायचं हलकंसं. आता आपण लायनरकडे वळूया. हे मेन रिस्की काम आहे. रिस्की म्हणजे मला किती घाई असलं तरी लायनर माझं पटकन लागलं जातं. पण मला आता तुम्हाला दाखवताना मला कॅमेऱ्यात पण दिसायला पाहिजे आणि मला मिरर समोर पण. सो हे माझ्यासाठी कसरतीचं काम आहे. पण झालंय, लायनर छान लागलाय. मला काय जास्त शार्प नाही करायचं आहे. तर लायनर झाल्यावर आता आपण लॅशेस लावणार आहोत, कारण लॅशेसने आय मेकअपला छान लुक येणार आहे. सो हलकंसं ग्लू लावणार आहे मी आणि थोडं होल्ड करणार आहे, म्हणजेच एक फुंकर दोन्ही लॅशेसवर मारणार. म्हणजे ते थोडं गम ड्राय झालं त्याचं की आपण ते स्टिक करणार आपल्या आईजवर. आणि आता लॅशेस लावून झाल्यावर आपला मेन पार्ट आपल्या मेकअपचा ज्याने आपलं मेकअपला म्हणजे आपल्या मेकअपला लुकच नाहीत. मेन पार्ट जो असा की लिपस्टिक. कितीही मेकअप करा आपण लिपस्टिक लावलं नाही तर आपला लुक चेंज होणारच नाही. तर तुम्ही बघू शकता आपला मेकअप झालेला आहे, बेस झालेला आहे. हायलायटर फाउंडेशनमध्ये वापरल्यामुळे थोडा ग्लो पण दिसतोय, म्हणजे छान बेस झाला आहे. तर आत्ता आपण ज्वेलरी वेअर करूया हेअरस्टाईलच्या आधी. तर आता ही व्हाईट साडी आहे, डायमंडची वर्क आहे. आता ह्याच्यावर काय मला गोल्डन कलरची ज्वेलरी वेअर नाही करायची कारण ती छान नाही वाटणार. सो मी एक मंगळसूत्र आपल्या डायमंडचं पॅन्डलवालं घेतलं आहे. तर लॉंग मंगळसूत्र वेअर करते, सो मी शॉर्ट मंगळसूत्र काढून ठेवणार आहे. आणि मंगळसूत्र घालून झाल्यानंतर मी लगेच हेअरस्टाईल करून घेतली. हेअरस्टाईल मी काही नाही केलं, फक्त सिम्पल पिनअप केला आहे पुढून आणि मागे केसांचे कर्ल्स केलेत मशीनने, टोंग्स केल्यात आणि त्याच्यावर हा आपल्याला व्हाईट कलरचा ब्रॉच परफेक्ट मॅचिंग आहे. सो हा त्याच्यावर लावायचा आहे. तर हा मी लावणार नाही आहे, श्राऊ लावेल. श्राऊ मागे ब्रॉच सेट करते, तोपर्यंत मी ज्वेलरी वेअर करणार आहे. डायमंडची ज्वेलरी आपल्याला वेअर करायची. इयरिंग घालून घेतल्यात आणि आता मस्त नेकलेस आहे जो की सिम्पलच आहे, जास्त ब्रॉड नाही आहे आणि छान वाटतं. तर माझा असा अंदाज आहे की व्हाईट साडी असेल, अशी डायमंडची वर्क असेल छान, तर गोल्डन ज्वेलरी वेअर नका करू, अशीच डायमंडची ज्वेलरी वेअर करा, एक छान लुक येतो. व्हिडिओ बघताय पण चॅनलला सबस्क्राईब केलं का तर पटकन जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच अशा छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहणार आहे आणि त्यामुळे तुम्ही अशा छान छान मेकअपचा आनंद घेऊ शकता. तर ह्या नेकलेसवर, ह्या सेटवर मी बिंदी पण लावू शकते, मांगटिका पण लावू शकते, पण मला लावायचं नाही, मला जास्त हेवी लुक करायचं नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करा, एखादा हेवी प्रोग्राम असेल तर तुम्ही लावू शकता. तर मला एवढंच पुरेसं आहे आत्ता. तर व्हाईट साडीवर तुम्ही असा छान मेकअप करू शकता. आमच्या बुद्धिस्ट कास्टमध्ये तर लग्नाला अशी व्हाईट साडीच लावतात आणि त्याच्यावरच लग्न लावलं जातं. तर ज्या कोणी बुद्धिस्ट लेडीज असतील तर तुम्ही लग्नासाठी असा ट्राय करू शकता, एंगेजमेंट किंवा लग्नासाठी असा मेकअप लुक. आणि बाकीच्यांनाही व्हाईट साडी वेअर केल्यावर ह्या मेकअपचा फायदा होणार आहे. हातामध्ये मी व्हाईट कलरच्या बँगल्स आणि थोडं ग्रे कलरच्या मध्ये बँगल्स टाकल्यात मी आणि एक डायमंडचा कडा वेअर केलाय हातामध्ये. मी जयंती
आजच्या आमच्या 14 एप्रिलच्या प्रोग्राममध्ये जाण्यासाठी रेडी आहे. माझा मेकअप झालेला आहे, बेस रेडी आहे. बेस परफेक्ट झाला आहे, मला जसा हवा होता तसा परफेक्ट झाला आहे, ओव्हर नाही झाला आहे. तुम्ही बघू शकता कॅमेरामध्ये. पण तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, विसरू नका. तर हा सुंदर मेकअप तुम्ही घरच्या घरी सहज करू शकता. तुमच्याकडे एखादी ब्युटिशियन अवेलेबल नसेल तर खूप सिंपल मेकअप साध्या सरळ पद्धतीने मी तुम्हाला दाखवला आहे. हेअरस्टाईलवर तुम्ही व्हाईट गजरे पण ऍड करू शकता, पण मी ब्रॉच लावलाय. परफेक्ट मॅचिंग होता माझ्याकडे, सो मी तो ब्रॉच लावलाय. तर बेस बघताय तुम्ही व्हाईट साडीवर असा परफेक्ट झालाय, असा फोकस नाही झालाय, छान झालाय, थोडं शायनी पण झालाय, ब्रॉच वगैरे हे असं. तर असा व्हाईट कलर असला, अशी डायमंडची वर्क असली तर तुम्ही अशीच ज्वेलरी वेअर करा, छान दिसेल. मंगळसूत्र आधीचा लॉंग झालेला, सो मी शॉर्ट घातला. आणि ह्या साडीवर तुम्हाला आणखी छान छान हेअरस्टाईल पण करता येईल. मेकअप आणि ज्वेलरीचं मी सजेस्ट केलं. मला 14 एप्रिलसाठी हा मेकअप करायचा होता ना, आमची जयंती आहे, सो तर आपली जयंती आहे, सो मी हा लुक केलाय. तर कसा वाटला हा लुक ते कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. म्हणजेच असे छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. बाय बाय.